फुटवाला ती हेलो हेलो राम कृष्ण
रूप पाहता Hey!
लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे उद्धव बापू शिंदे यांना साथ करतील भजन सम्राट श्री नामदेवजी आगे आणि मृदंग साथीला आणि भक्तपरायण नागेशजी गोळे.
लेकुराचे हित
टाळी वाजवा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन कृती कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती यवंत प्रविश्य मम वाचनिमां प्रसुप्तां संजीवित्य किल शक्तिधर स्वराम अन्यावच हस्तचरण श्रवण प्रगादीं प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग बीजे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं निद्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पुरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रमेश महासनस्तं पदां भोज तेजस्पदे प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपांदेला मुक्ताबाई नमो विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसाः गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा कमी करतो अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेरू लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर निष्ठित तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला परिचयातला आहे आणि पहिल्या मालिकेतला 4-5व्या क्रमांकाचा हा गोड अभंग आहे आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आमच्या श्याम भैयाला पुत्र रत्न प्राप्त झाले आणि नामकरण विधीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा अचानक ठरलेला कार्यक्रम आहे म्हणजे कालच ठरलं नियोजन भजन करायचं ठरलं होतं ते म्हणे पण आता भजन करण्याच्या ऐवजी 1 तास आपण काय करू कीर्तन सेवा करू मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये 3 विधी असतात त्यामध्ये पहिली विधी ही नामकरण विधी आहे बरोबर आहे का नाही दुसरी लग्नाची विधी बरोबर आहे का नाही आणि तिसरी अंतविधी या 3 विधी माणसाची इच्छा असो तरी करावं लागतात आणि इच्छा नसली तरी करावं लागतात आणि त्यामधील हा नामकरण विधीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आमच्या सर्व शितोळे परिवाराने अगदी गोड नियोजन केले नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायची भूमिका ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील तसं तुमच्या समोर ठेवतो विठ्ठल विठ्ठल अगदी प्रसन्न वातावरण आहे आणि पावसानं कृपा केली आपल्यावर बरोबर आहे का नाही काय देवाची कलाच कळत नाही महाराज जिथं पैशाची कीर्तन आहे तिथं पाऊस पडतोय बरोबर आहे का आणि जिथं फक्त फुकट आहे तिथं बघा ना किती सुंदर वातावरण हे देवाचीच लीला आहे महाराज खरं सांगतो मी 6 दिवस झाले फक्त लोकांच्या गावाला जेवण करून घरी येतोय बरोबर आहे का लोक एवढे हुशार आहे डिझेल सुद्धा घ्या म्हणत नाही काल नागेश आम्ही अमरावतीच्या जवळपास कीर्तनाला गेलो जेवण केलं निघून आलो पण चला जाऊ द्या कधीतरी देवाच्या इच्छेमध्ये माणसाने इच्छा मानली पाहिजे बरोबर आहे का नाही देवाच्या इच्छेमध्ये जर माणसाने इच्छा मानली ना तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख होतच नाही महाराज पण आपलं काय झालंय आपण आपल्या इच्छेनं सर्व चालतंय असं समजतो अजिबात नाहीये अरे पाऊस जरी आला तरी त्याच्याच सत्तेनं आला वारं जरी आलं तरी त्याच्याच सत्तेनं आलं आणि दुष्काळ जरी पडला तर कोणाच्या सत्तेनं पडलाय कारण हे विश्वाचा जनिता आहे ना तो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेल स्थानम निधान बीज बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले तो जगात चालिता बसणारे मंडळी देवाच्या सत्तेमध्ये जर प्रत्येकानं आपली सत्ता मानली ना महाराज तर मला नाही वाटत या मृत्यू लोकांमध्ये कोणी दुःखी राहील विठ्ठल प्रसन्न वातावरणामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देईल तसे अभंगाचा विचार करू अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या सर्वांच्या पाठातला आहे परिचयातला आहे तुकोबराय या अभंगामध्ये आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात बसणारी मंडळी या समाजामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे वर्ग आहे किती प्रकारचे वर्ग आहेत 4 पहिला वर्ग आहे जळजळणारा दुसरा वर्ग आहे हळहळणारा तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा या 4 वर्गात मला कीर्तन संपवायचं पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा या 4 वर्गाचा विचार केला तर या अभंगाची भूमिका तुमच्या आणि माझ्या लक्षात येऊन जाईल पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढेची दुसऱ्याचं सुख दुसऱ्याची संपत्ती दुसऱ्याचं घरदार चांगलं पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात अरे दुर्योधनाच्या मनामध्ये 5 पांडवाविषयी का थोडी जळजळ होती का महाराज लक्षागृहाला आग लावलेली आहे विषाचे लाडू खाऊ घातले भर सभेमध्ये माझी 5 प्रतिवतामध्ये सर्वात श्रेष्ठ पती असणारी द्रौपदी सर्व समोर तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला पण तरी सुद्धा अंतकरणातली जळजळ नाही थांबली महाराज भागवतात किती गोड प्रसंग आहे तुम्ही एवढे बहुसंख्य लोक इथे उपस्थित आहे खरं सांगा
एकाच तरी नाव दुर्योधन आहे का? कार्य असेल तुमचं एखाद्याचं तसं, पण नाव नसेल कोणाचं. दुर्योधन हा राजा नाहीये, दुर्योधन हा माणूस नाहीये. दुर्योधन नावाची ही वृत्ती आहे. आपली ती संपत्ती आपलीच म्हणणारा, आणि भावाची सुद्धा संपत्ती कोण आपलीच म्हणणार. याला काय म्हणतात? अरे महाभारतात एकच दुर्योधन होऊन गेला रे, आता घराघरामध्ये दुर्योधन झालेले महाराज. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, दुर्योधन रणांगणात पडलेला आहे, नाका टोळ्यातून रक्त येत आहे, आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी गेला. ए मित्र दुर्योधना, ए दादा, अरे कोणी केली तुझी अवस्था? दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्याने दुर्योधन रडता रडतो अश्वत्थाम्याला सांगतो, ए मित्रा, माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाही. अरे किती वाईट होता दुर्योधन, लक्ष देऊन ऐका. दुर्योधनाचं नाव सुद्धा कोणी ठेवत नाही, याचं कारणच आहे महाराज. दुर्योधन म्हणतो, ए अश्वत्थाम्या, अबे माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे, पण त्या 5 पांडवातलं कोणीच मेलेलं नाहीये. दुर्योधनाचं हे ऐकल्यानंतर अश्वत्थाम्या म्हणतो, काळजी करू नको, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाही. आता 5 पांडव म्हणजे काही ग्रामपंचायतचे 5 सदस्य नव्हते महाराज. दुर्योधन भगवंताचे भक्त होते ते. जाको राखे साईया मारणा सके, जो जग पैरी होय पर बाल न बाका होय. दुर्योधनाला अश्वत्थाम्याने सांगितलं, ए दुर्योधना, अबे काळजी करू नको मित्रा, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाहीये. आणि अश्वत्थाम्या 5 पांडवांना मारण्यासाठी निघाला. पण विजयाची प्रथम रात्री होती. जगाच्या मालकाला कळालं की अश्वत्थाम्या 5 पांडवाचा घात केल्याशिवाय राहणार नाहीये. 5 पांडवाला भगवंताने सांगितलं आणि 5 पांडवांना उठवून घेऊन गेले. पण 5 पांडवाचे 5 मुलं तिथं झोपलेले होते. क्षणाचाही न विचार करता 5 पांडव म्हणून 5 पांडवाच्या मुलाचे सर धडापासून वेगळे गेले आणि ते सीर घेऊन दुर्योधनाकडे गेला. ए दुर्योधना, काय 5 पांडव 5 पांडव 5 पांडव म्हणत होता बे? हे बघ 5चे सीर घेऊन आलोय मी. त्यावेळेस दुर्योधनाने स्मित हास्य केला, अरे वेड्या, आम्ही 100 भाऊ रात्रंदिवस त्याला मारण्याचा प्रयत्न करत होतो, आमच्याकडून काही झालं नाही, तुझ्याकडून काय होणार आहे? अश्वत्थाम्या म्हणला, हा प्रश्न तू उपस्थित करणार होता म्हणूनच मी हे 5चे सीर घेऊन आलो. ज्यावेळेस सीर खाली टाकले त्यावेळेस दुर्योधन हाय हाय करायला लागला, अरे वेड्या, हे 5 पांडव नसून 5 पांडवाचे 5 मुलं आहे. आता तो आमच्या वंशामध्ये पाणी पाजायला सुद्धा कोणी ठेवलं? इकडे ज्या मायमाऊलीचे 5 मुलं मेले असतात त्या मायमाऊलीची परिस्थिती कशी असेल? भागवतकाराने खूप गोड वर्णन केलंय पहा. माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरा परितप्यमाना तदारुदध्वाश्वकलाकुलाक्षी पुंसान्त्वयन्नास किरीटमाला. दुर्योधना द्रौपदीचं ते रडणं पाहिल्यानंतर सर्व 5 पांडवांना आक्रोश झाला. अर्जुनाने रथ तयार केला आणि भगवंताला सांगितलं रथ चढूड कर, आणि रथावर अर्जुन आरूढ झाला आणि अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या समोर घेऊन आला. बसणारी मंडळी, द्रौपदी समोर अश्वत्थाम्याला उभं केला आणि अर्जुन सांगतोय, द्रौपदी, झोपेत असताना तुझ्या 5 मुलाला या नराधमाने मारले, याला काय शिक्षा देऊ सांग? याचे तुकडे तुकडे करू, याला समुद्रात फेकून देऊ, याचा शिरच्छेद करू, काय करू? द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या. आपल्या मालकाला सांगितलं, मालक मारू नका त्याला, मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितराम गृह. मला तुम्हाला हा प्रसंग याच्यासाठी सांगायचा होता की ज्या दुर्योधनाने जीवनभर 5 पांडवांचं काय केलंय, वाईटच सोसलं महाराज. म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा जास्त विचार करायचा नाहीये. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद पाहिलं की ज्याला करमत नाही त्याला जळजळणारे म्हणतात. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करायचा नाही, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. कबीर बाबा सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन पैरागी. बसणारी मंडळी, या देशाचा राजा सुद्धा दुःखी आहे. ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधूही कधी दुःखी राहू शकत नाहीये. अरे जे दुःख तुम्हाला आहे ते मला नाहीये, जे मला आहे ते तुम्हाला नाही. पण प्रत्येक व्यक्तीला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे महाराज. या जगामध्ये असा माणूसच नाहीये की तो सुखी आहे. जगी सर्व सुखी असा कोणी आहे विचारी मना तोची. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोकांकडे प्रॉपर्टी भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाहीये. 100 कोटीचे मालक आहे महाराज. आम्ही जर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या घरी जेवायला गेलो
तर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात आणि त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि कैरीची भाकर. आपण म्हणू साहेब खाणं, ते म्हणतो छे छे. आपण म्हणू साहेब थोडं घ्या की हो, ते म्हणतो छे छे. आपण म्हणू साहेब थोडं खा की. तो म्हणतो महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितलं, सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आम्ही पाहिले की कारखाने 5-5 कारखान्याचे चेअरमन येतो स्वतः. कारखान्याचे 5-5 कारखान्याचे चेअरमन आहे, पण चहा पाहिली तरी शुगर वाढते. देव म्हणे खुर्चीवर बसायचं, साखर खायची. मी खरं सांगू का महाराज, माझ्या देवासारखा हुशार माणूस या जगामध्ये कोणीच नाहीये. देवानं प्रत्येकाला कुठेतरी कमी ठेवलंय म्हणून तुम्ही लोक कीर्तनात बसलेले आहे. तुम्ही लोक जे मंदिरात जाता ना, तुम्ही कमी म्हणून मंदिरात जाता. अरे तुमच्याकडे काही नसून तुम्ही देवाला मानत नाही. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टी काही ना काहीतरी देवानं कमी ठेवलंय म्हणून आपण पांडुरंगाचं भजन करतोय, कीर्तनाला येऊन बसतो. सगळ्या गोष्टी जर माणसाच्या मनासारख्या झाल्या ना, मंदिर बंद आणि कीर्तन बंद झाल्या शहरात नाही. कुठंतरी लोक आपण अपूर्ण आहे म्हणून देवाकडे जातोय. म्हणून प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. कोई तन दुखी, काही लोक शरीरानं दुःखी महाराज. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी पण खाता काहीच येत नाहीये. खायला गेलं की जमत नाही, बरोबर आहे का नाही. आणि देव असा आहे, ज्यावेळेस खाऊ वाटतं त्यावेळेस देत नाही आणि ज्यावेळेस नकोय त्यावेळेस दिल्याशिवाय राहत. त्यामध्ये आमचे महाराज लोकांचं तर असं मरण आहे, बापरे बापरे बापरे. आम्ही आता नित्य प्रवासी लोक आहे, असं वाटतं चपाती खाल्ली पाहिजे, बेसन खाल्लं पाहिजे. नाही नाही नाही, लोक म्हणतात महाराज तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी येतात, खा गुलाबजाम. म्हणजे तरी आमचं नशीब तर एवढं खराब आहे. राहणंही तुमच्याच मनावर, बोलणं सुद्धा तुमच्याच मनावर, वागणं सुद्धा तुमच्याच मनावर. जेवण तर कमीत कमी आपल्या मनावर पाहिजे, जेवण सुद्धा तुमच्याच मनावर, कीर्तन तुमच्या मनावर, अरे कमीत कमी बुक्का तर आमच्या मनावर, तो बी तुमच्याच मनावर. म्हणजे महाराजाच्या मनावर काही राहिलेलं नाहीये. म्हणून खरं सांगू, बरेचसे लोक शरीरानं दुखी आहे, कोई तन दुखी, कोई मन दुखी. आणि मनानं दुखी असणाऱ्या माणसाचा भरणा खूप वाढला. एक सांगू, HIV सारखा महारोग जर झाला तर त्याच्यावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढलेले. कोरोना सारख्या महामारीवर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढले. ब्लड कॅन्सर असं अनेक प्रकारचे कॅन्सर आहे, त्याच्यावर सुद्धा डॉक्टर लोक निदान करता येते. पण दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही, अशा मनदुखी असणाऱ्या माणसाचा इलाज आतापर्यंत कोणत्याच दवाखान्यात झालेला. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिना रहत उदास. सर्व जग दुःखी आहे. म्हणून जळजळणाऱ्याचाही विचार करायचा नाही, हळहळणाऱ्याचाही विचार करायचा नाही. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे. काय तळमळणाऱ्या वर्गाचं वर्णन आहे? नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरा एका ठिकाणी गोड वर्णन करतात. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, किती गोड प्रमाण वर्णन केलेलं आहे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेन. निश्चेशी या नाटाच्या अभंगाची सुरुवात बसणारी मंडळी, काही उद्धार पावेन, काही कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. बसणारी मंडळी, त्या साधकाची त्या जिज्ञासूची अवस्था कशी आहे? दिन तैसी रजनी झाली उमाये, अवस्था लावून गेला जुनी कने. पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. बसणारी मंडळी, भेटल त्या माणसाला फक्त त्याच्या अंतकरणातली एवढी तळमळ. हो दादा सांगा ना, काही हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कास याने कळेल हे वर्म. मनोनिश्रम वाटत असे नित्य फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी
देव कृपा करील मज काय लाज राखील. माय बाप मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी, तुझी सेवा, तुझी भक्ती, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको. विश्वाचा मालक अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला एक दिवस भेट देईल. माया हो 14 वर्ष वाट पाहिली शबरीने. किती वर्ष वाट पाहिली? किती? 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एका चतुर्थीला राजूरला गेलं म्हणजे गणपतीचा, राजूरचा गणपती आपल्या घरीच आला पाहिजे. एवढं सोपं नाही बरं महाराज. ते परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागेल, परमार्थामध्ये काहीतरी साधना करावं लागेल, परमार्थामध्ये काहीतरी वेळ घालावा लागेल. मला एक विचारायचं तुम्हाला, अरे जीवनामध्ये MBBS करायचं असेल, MD व्हायचं असेल, IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर जीवनातले 25-25, 30-30 वर्ष डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा लागतो महाराज. अरे सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी, एखादी डिग्री प्राप्त करण्यासाठी वयाचे जर 25 वर्ष अभ्यास करावा लागत असेल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगाच्या मालकाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कमीत कमी जीवनातले 10 वर्ष नको का महाराज? लोकांचं असं झालेलं, लोकांना असं वाटतंय की परमार्थ हा खूप सोपा आहे. नाही रे बाबा नो, परमार्थासारखं अवघड या जगामध्ये दुसरं काहीच नाहीये. ब्रह्मज्ञान हे लेकुराच्या गोष्टी. तुकोबरायचे सगळे प्रमाण लोक विसरून गेले, फक्त एकच प्रमाण ध्यानात ठेवलं. तुका म्हणे सोपे ना हे सर्व उनी. अरे पण खाली कुठे टोपलेली तुकोबरायने, शहाणा तो धनी. जे तुकोबराय सोपं सांगतात त्याच तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसरं प्रमाण पहा. भक्ती तो कठीण हे सर्वांनीच पाठ केले. पण त्याच तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसरा अभंग आहे ना, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविना भिंत तातडीची. म्हणून बसणारी मंडळी, तुम्ही जेवढं सोपं समजता तेवढा परमार्थ सोपा नाहीये गड्यांना. काहीतरी परमार्थामध्ये कालावधी घालावं लागेल, काहीतरी लोकांची सेवा करावं लागेल. मी खरं सांगू, कीर्तनकार होण्यासाठी कमीत कमी 200 कीर्तनकाराच्या मागं तर माणसाने टाळ वाजवला पाहिजे का नाही महाराज? आमच्या बापाने ज्यावेळेस आम्हाला आळंदीला टाकलं त्यावेळेस म्हणलेच नाही तू कीर्तनकार होईल, तू काही नाही, तू पक्वा वाजवता आला पाहिजे. बस एवढी त्यांची इच्छा होती. पक्वा झाल्यानंतर गावात भजनं असतात, तू भजन शिकला पाहिजे. बरोबर आहे का नाही? अहो पहिलं 5-6 वर्ष पक्वाचं शिकायचं, नंतर भजन, नंतर गीता, मालिका, 2010-11च्या नंतर कीर्तन. हल्ली लोकांनी पोरं संस्थेत टाकले. नागेश महाराज सांगतात, महाराज 6 महिन्यात माझं पोरगं इंदुरीकर झालं पाहिजे. तुझ्या बापाची ठेवे का नालाय का, ती का मस्त का टाकली काढायला? एवढं सोपं आहे का महाराज? तुम्ही काही येडे झाले का? लोकांची काय झालंय, लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं, अभ्यास न करता काय व्हायचंय? ज्ञानी व्हायचं. कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर शेअर मार्केटमध्ये बरबाद झाले तुम्ही. बरोबर आहे का नाही? अरे रिझर्व्ह बँकेचा रेट 6.5% ना, 7% ना. मग एखादा गधा जर तुम्हाला लाखाचे 10,000 देत असेल तर कुठं तरी पाणी मुरतंय, कळलं पाहिजेत का नाही? ते तुमचेच लाख घेतो, 2 महिने देतो, 80,000 तरी तो नफ्यातच आहे ना. बरोबर आहे का नाही? लोकांना काय झालं, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. अरे शेतकरी सकाळी 7-8 वाजता शेतात जातोय, दिवसभर बैलासारखं काम करतोय, तरी त्याच्या घरावरचे पत्र बदले ना, अंगावरचे कपडे बदले ना. आणि तुम्ही शेअर मार्केटनं कोट्याधीश होता का महाराज? असे लय कोट्याधीश कोमात गेले हो महाराज. लय लोक बर्बाद झाले. KBC मध्ये गेले, मैत्रीमध्ये गेले, लय मोठ्या. तुम्हाला माहितीये का, जसं IAS होण्यासाठी अभ्यास करावा लागतो तसं लोकांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी सुद्धा लोक PhD करतात. एका ATM मधून 50,000 रुपये काढण्याची काय सरकारची GR आहे. बरोबर आहे का नाही? 50 ते 1 लाख रुपये ATM मधून काढू शकतात. त्याच ATM मधून जर एखादा चोर 15 लाख काढत असेल तर ते कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय कसं शक्य होईल? अरे तुम्ही चालता चालता चोर गल्लीत तुमच्या चोर खिशातले पैसे काढतात म्हणजे यासाठी अभ्यासच लागेल ना महाराज? एवढं सोपं आहे का ते?
अभ्यासाशिवाय चोरी सुद्धा करता येत नाहीये. कष्ट न करता तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही एक, आणि अभ्यास न करता तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाहीये. मी खरं सांगू का, म्हणून माणसाने स्टेप बाय हळूहळू डहाळे केतुलेनी थोडं हळूहळू शिकलं पाहिजे. पहिलं पखवाज शिकला पाहिजे, नंतर हरिपाठ शिकला पाहिजे. काही केलं तर हरिपाठा येत नाही, काकडा येत नाही, पंढरपूरला गेले नाही, कुठंच गेले नाही, घरच्या घरीच बाबा झाले. हे घरच्या घरीचे बाबा झाले ना नागेश महाराज, त्यांच्यामुळे चांगले बाबा परेशान. खरं सांगतो तुम्हाला, हे घरच्या घरीचे बोळा झाले ना, आणि परत कीर्तनातून सांगतात मी पंढरपूरला गेलो नाही. अरे काय दिवे लावले का, नालाय का, पंढरपूरला गेला नाही म्हणतो, आळंदीला गेला नाही म्हणतो, आणि घरच्या घरीच कीर्तनकार झाला. स्वतःलाच गुरु मानतो तो, दुसऱ्याकडे नाही. नाही, काहीतरी गुरुग्रही तुम्ही सेवा केली पाहिजे महाराज. पंढरपूरची वारी केली पाहिजे, आळंदीची वारी केली पाहिजे. काहीतरी साधना करावं लागेल ना. शेतकरी मंडळी, 3 महिन्याचं पीक आहे सोयाबीन. किती महिन्याचं पीक आहे? किती महिन्यात घेतात सोयाबीन? किती महिन्याचं पीक आहे? 3 का 4? किती पाकडे? 4 किंवा 3.5 किंवा 4 महिन्याचं पीक आहे. एका एकराला किती जरी कष्ट केले तर लयतले 7 किंवा 8 पोते सोयाबीन होते आपल्याला. लय चांगलं शेत असेल तर 10 पोत्याचं वर तर कुठं होत नाहीये. मग 10 पोत्याच्या सोयाबीनसाठी जर तुम्हाला त्या सोयाबीनला लहान लेकरापेक्षाही जपावं लागतं महाराज. तिचं खुरपण करा, टाइमवर तिला औषधी टाका, खत टाका, पाणी उघडला तर परत स्प्रिंकलर लावा, त्याला पाणी द्या. मग 10 पोत्याच्या सोयाबीनसाठी 3-4 महिने जर आपल्याला राबावं लागत असेल तर परमार्थ काही तुमच्या आणि माझ्या घरचा ठेवा नाही गड्यानो. काहीतरी कालावधी परमार्थात घालावा लागेल. परमार्थामध्ये उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. त्या भगवंताच्या भेटीची तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. किती गोड प्रमाणे पहा. भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा. तुकोबाराने स्पष्ट सांगितलं. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. अरे त्या भगवंताच्या भेटीची तळमळ त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये. खरं सांगा, पंढरपूरच्या वारीची प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाली बरोबर आहे. 7 जुलैला तुकोबराच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, 8 जुलैला ज्ञानोबराच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. प्रस्थानची तारीख एकदा वारकऱ्याला कळाल्यावर खरं सांगा बरं त्याला झोप येते का महाराज? अजिबात नाही. अहो तो ना पेरणीचा विचार करत ना कशाचा विचार करत, त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या भेटीला
वाट तुझी. 3 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले, जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या? जगद्गुरु तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. जाती करीला भावेना प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या 2 जाती. लक्ष देऊन कीर्तन ऐका. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारचा लोभ अंतकरणामध्ये न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारे या जगामध्ये 2च जाती. एक संताची आणि दुसरी भगवंताची. काय अपेक्षा केली माझ्या जगाच्या मालकाने तुमच्यावर? एवढा सुंदर नरदे तुम्हाला दिलाय, जेने हा जीव दिला. या देवानं तुम्हाला हा नरदे दिलाय, याच्याबद्दल तुम्ही देवाला काय दिलं? काहीच दिलं नाही. आणि दुसरी जर संताची बसणारी मंडळी, संतांनी तुमच्याने माझ्यावर उपकार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही केली. संत मालिकेमध्ये तर सांगितलंय की आईपेक्षा सुद्धा साधू संतांचे उपकार माणसावर जास्त आहे. काही लोक म्हणतील कसं असं बोलता महाराज तुम्ही? 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने रक्ताचा गोळा आपल्या गर्भात वागवावा, तर हाताच्या फोडासारखं त्याला जपावं, अमृताहीपेक्षा पवित्र दूध त्याला पाजावं, त्याच्या सुखादुःखामध्ये त्याच्या आईनं त्याला त्याच्यासाठी उभं राहावं. आणि त्या आईपेक्षा साधू संतांचे उपकार तुमच्याने माझ्यावर जास्त. हो, प्रमाण देतोय तुम्हाला. केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी ऐसी. आई प्रेम करत नाही असा माझा आरोप नाहीये. प्रत्येकाची आई प्रत्येक मुलावर प्रेम करते, पण फक्त आपल्या पोरावर प्रेम करते. उदाहरण सांगू, मे महिन्याचे दिवस होते, दुपारचे 1-2 वाजलेले होते, कडाडाचं ऊन पडलेलं होतं.
आणि 4-5 पोरं गल्लीत खेळत होती. आईनं आवाज त्याला, बाळ्या ए बाळ्या, आम्ही ऊन लागल ना सावली ते. त्यावेळेस बाळ्या म्हणतो, अगं आई, माझे सर्वच मित्र खेळताय ते आणि मला एकट्याला कसं ऊन लागेल. त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य काय, बाळ्या त्यांना मरू दे, तू काय कर, मी नाही बोलत प्रमाणे तू कोकरायचं. आपुलियाचा निर्माण होती. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नोय. अरे पण ज्या लोकांनी ज्ञानोबरायला इंद्राणीवर स्नान करू दिलं नाही, ज्या लोकांनी ज्ञानोबरायच्या मधुकरीमध्ये माती कालवली, ज्या लोकांनी संन्यासाचे पोरं म्हणून ज्ञानोबरायला वाईट टाकले, पण सद्गुरूला मागत असताना असं नाही म्हणले की हे सुखी ते दुखी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित. महात्मा या शब्दाचा अर्थ काय आहे? महान यश आत्मासह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, अशाला महात्मा म्हणायचं का हो? अशा साधू संतांनी तुमच्यावर काय उपकार केले? महाराज सांगतात, रात्रंदिवस तुम्हाला या अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न केला. तुका म्हणे डोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो. रात्रंदिवस तुम्हाला सांगितलंय बाबांनो, या अज्ञान अंधकारामध्ये किती दिवस डोळे लावून बसणारे? उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकू व्यथा जन्माच्या आता जागा रे भयो जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग जगजोगी जग. रात्रंदिवस तुम्हाला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न केलाय आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवली. महाराज सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. पण हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी जो दृष्टांत दिलाय तो अभंगाच्या पहिल्याच्या
मुलाचे हित हे माऊलीचे चित्त. आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. मुलगा कसाही असू दे महाराज, आईचं जीवन आपल्या मुलासाठी फक्त, त्याला आंधळ प्रेम म्हणतोय आपण. कोणतं प्रेम म्हणतोय? मुलगा चुकीचा जरी असला तरी आई मुलावरच प्रेम करते. उलट खरं सांगू का, जेवढं प्रेम आई चांगल्या मुलावर करत नाही तेवढं प्रेम वाईट मुलावर करते. एखादा इंजिनियर असावा आणि एखादा डॉक्टर असावा आणि शेवटचा दारू पित असावं, खरं सांगा आई कोणावर प्रेम जास्त करते? दारू पिणाऱ्यावरच करते का? तिला वाटतं बाई डॉक्टरचाही संसार झालेला आहे, इंजिनियरचाही संसार झालेला आहे, माझ्या छोट्या पोराचं कसं होईल म्हणून. खरं सांगू का, आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये आहे. पण माऊली हा शब्द तुमच्याही आईसाठी नाहीये आणि माऊली हा शब्द माझ्याही आईसाठी नाहीये. आई शब्द जर, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाने स्वतःच्या आई संबंधाने जर वापरला असेल तर गाथ्यामध्ये तुकोबरायचा एक अभंग देतो, माये बापे सांभाळती लोभा कारणे पाळती. बसणारी मंडळी, प्रत्येक आई आपल्या मुलाचं संगोपन करते, खूप काही कष्ट करते. काय नाही करत महाराज त्या मुलांसाठी? अरे राब राब मायबाप राबतात. पण बसणारे जेवढे काही मायबाप आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला असं वाटतं का म्हातारपणी तुमच्या पोराने तुम्हाला घराच्या बाहेर काढावं? असं वाटतं? नाही नाही नाही. जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की म्हातारपणी माझ्या पोरांना बायकोचा बैल झालं नाही पाहिजे. जगातल्या प्रत्येक आईचा तो स्वभाव आहे ना, माझ्या मुलाने मला सांभाळलं पाहिजे, माझ्या मुलाने मला टायमावर दवाखान्यात नेलं पाहिजे, माझ्या मुलाने मला 2 टाइम जेवायला. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळती. प्रत्येक आईच्या अंतकरणामधला आणि बापाच्या अंतकरणातला तो लोभ आहे की म्हातारपणी माझ्या लेकराने मला सांभाळलं पाहिजे. पण जगामध्ये एक जात अशी ती म्हणजे संतांची. कोणत्याही प्रकारची लाभ नाही, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. आणि मी तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो गड्यानो, संत सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी. प्रमाण घ्या. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर, देह सुखाची आकागा इंद्रिय मावळली, आला बाबूल आजा कैसा विपरीत झाला, तोची देह नव्हे तुझा. या जगाची एक रीत आहे. जेवढे काही लोक तुमच्यावर प्रेम करतात ते फक्त आणि फक्त स्वार्थापोटी करतात. महाराजांचं प्रमाण, जन हे सुखाचे दिला शेवट झाला. पण काही जोडलं नाही बाबा मला, बरोबर आहे. नको उद्या म्हणायला नको तुझ्या सासरवाडीत पुरुषोत्तम पाटलाच्या कीर्तनाला कुत्रही नव्हतं, बरोबर आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. प्रमाण पहा. द्रौपद झाल्या हीन शक्ती, नाक मुख गळती सांडून या पळती रांडापुरे. म्हणून बसणारी मंडळी, संत सोडून भगवंत सोडून जगातले
तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे जो वरी चळ नका. महाराजांनी प्रमाण दिलं, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. पैसा तारो तीन नाम परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला परशा म्हणतात, ज्याच्याकडे थोडा पैसा आहे त्याला परशु म्हणतात, आणि प्युअर गादा असू द्या फक्त शावकार असू द्या तरी लोक त्याला परशुरामजी. म्हणजे जी हा त्याला नसतो त्याच्या पैशाला असतो. हा जगाचा नियम आहे महाराज. जो वरी चळ नका तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बाबूला आजा. म्हणजे या जगामध्ये फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जाती दोन, संत आणि भगवंत. आणि त्यांचं वर्णन करत असताना तुकोबरायन सांगितलं, लेकुराचे हित. लेकरू म्हणजे तुकोबरायन, माऊली म्हणजे ज्ञानोबराय, जेवढे काही साधू संत मंडळी आहे, या अभंगाची भूमिका जर समजून घ्यायची असेल तर शेवटचं प्रारंभ पाहावं लागेल. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. याच्या अगोदरचे प्रमाण पहा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग भूमटे ते करा माझे भार ओझे. आता तुम्ही कृपावंतच्या अगोदर तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे माझा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. हे सगळे अभंग जगद्गुरु तुकोबराय विनंती पर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवनावर ओझ तुकोबराय सांगतात. मी सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने ओझ एक तर देवावर टाकलं पाहिजे, नाही तर साधूवर टाकलं पाहिजे. अरे माणसानं माणसावर ओझ टाकून फायदा काय? उघड्या शेजारी नागवं गेलं, रातभर इवान मिळलं. जगातला कोणताच मनुष्य तुमच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. का? हे जग अपूर्ण आहे, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कधी देऊ शकत नाही. परिपूर्ण फक्त संत आणि दुसरे भगवंत. मग संतांना तुमची अडचण सांगा. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षणा. त्याच्या अगोदर तुकोबराय किती छोटे होतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, ह्याची कृपा दान. अनाथ अपराधी पतिता आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुकोबराय ते सांगतात, ज्ञानोबराया तुम्ही जर ठरवलं ना, तुम्ही जर माझ्या हाताला धरलं ना, तर पांडुरंगाची इच्छा असो नसो पांडुरंगाला माझा उद्धार करणंही करणं. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी भुजे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती विठोबा रघुमाई. त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल.
तुम्हा संतावली म्हणजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. यथामती यथा अवकाश अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. असाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा आग्रह नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगावर बोलावं एवढे निश्चित आपण ज्ञानी नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग म्हणजे समुद्राही पेक्षा अथांग आहे. आणि त्या समुद्रातून माझ्यासारख्या लेकरांनी चमच्याभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी कमी होणं. अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार मेले, पण अजून सुद्धा अभंगाचा अर्थ कोणाला लागलाच नाहीये. ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू जोग महाराजांनी जशी बुद्धी दिली तसे अभंगाचा विचार केला. ज्यांच्या नामकरण विधीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव आहे. आमच्या श्याम भैयाला सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालंय आणि अचानक ते म्हणे आपल्याला भजन तर करायचंच होतं. म्हणलं मग 1 तासभर आपण काय करू, सेवा करू. म्हणून त्याच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. निश्चित अगदी उदंड आयुष्य त्या लेकराला भेटावं. जसं नामकरण विधी माझ्या हाताने झाला तसं याच ठिकाणी त्याचा 100वा सुद्धा वाढदिवस झाला पाहिजे. कीर्तनकार मीच पाहिजे, ऐकणारे बदलले ना आता ते थोडंसं मोकळं बनले केलं पण